11 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भव्य मोर्चाला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर पाठिंबा दिला असून मराठी भाषिक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती मोहीम राबवून मराठी बांधवांना मोर्चामध्ये सहभागी करून घेण्याचा निर्धार करण्यात आलाय। मराठी भाषिकांवर कन्नड प्रशासनाची जबरदस्ती सहन केली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे। या मोर्चामध्ये आम्हाला आमच्या मराठी भाषेमध्ये परिपत्रके मिळावीत अशी ठाम मागणी करण्यात येणार आहे। यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर.एम. चौगुले, माजी आमदार मनोहर किणेकर, एम.जी. पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या बैठकीतून कोणत्याही परिस्थितीत हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी व्हा असं ठणकावून सांगण्यात आलंय। या बेळगाव शहरामध्ये अशांतता नांदू नये याच्यासाठी आम्ही मराठी भाषा करतो। पण याचा अर्थ असा नसू नये की आम्ही नाव उमेद उकळून हे सहन करायला लागलो। तुम्हाला मी प्रशासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जर मनात आणलं तर या गांधी लोकांना कसं गप्प करायचं, त्यांचा आवाज कसा बंद करायचा हे चांगलं माहिती आहे। कारण तशी वेळ जर आली तर आम्ही तर प्रयत्न सुद्धा करू आणि त्याप्रमाणे बंद पडू। त्यावेळेला मात्र लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण झाला नक्कीच बाबा सरकारवर आहे, प्रशासनावर आहे, याची नोंद त्यांनी घ्यावी। कारण आज प्रत्येक ठिकाणी आम्ही आपल्या वाढदिवसाचे बोल, आपल्या स्वागताचे बोल हे मराठीचे बोल, कारण आमची भाषाच मराठी आहे, आपली संस्कृतीच मराठी आहे। तर अशा प्रकारे गणेशोत्सव मंडळाचे बोर्ड तुम्ही जर काढणार असाल तर त्याला प्रशासनाचं उत्तर दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आणि त्या दृष्टीनं ह्या उत्तराची तयारी म्हणून आणि या प्रशासनाचं त्या उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत हे दाखवण्यासाठी 11 तारखेचा मोर्चा हा प्रचंड संख्येनं होणं हे गरजेचं आहे। आता किणेकर साहेबांनंतर या ठिकाणी बऱ्याच जेव्हा आमदारकी आमची गेली तेव्हापासून या कन्नड सक्ती जोर झालेली आहे। म्हणून माझं एक मत आहे की संघ संस्था सोसायट्या ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा पंचायत तुमची आमदारकी ही मराठी माणसाच्या ताब्यात राहिली पाहिजे। कारण या ठिकाणी आमच्याकडे पद नाही। पूर्वी तालुका पंचायत पूर्वी आमच्या हातामध्ये राहायची, त्या ठिकाणी कुठलाही या कर्नाटक सरकारने आदेश काढला तर त्या ठिकाणी आम्ही त्याच्या विरोधात ठराव घालायचो। त्याची धास्ती या सरकारला असायची। जिल्हा पंचायतचे आमचे 5-6 सदस्य राहायचे, ग्रामपंचायती आमच्या हातामध्ये राहायच्या, आमदार आमचे राहायचे, त्यामुळे या सरकारचं या ठिकाणी काय चालत नव्हतं। तसंच आताचे जे आम्हाला समिती सोडून जे इतर पक्षामध्ये गेलेले लोक म्हणतात तुम्ही शेवटी काय करणार। आम्ही स्पष्ट सांगतो की या ठिकाणी आमच्या भाषेचं, आमच्या आईच्या भाषेचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या समितीमध्ये आहे। आता फक्त हा लढा ह्या फलकासाठी इथून चालणार नाही, कारण का मराठी अस्मितेची ही लढाई आहे। कारण ह्या ठिकाणी बघा की इथं मराठी संपला तर मराठी महाराष्ट्र संपणार आहे, भाषा संपवायला द्यायचं नाही आहे। आणि घटनेमध्ये लिहिल्याप्रमाणे आम्ही या जिल्ह्यामध्ये 15% जास्त आहोत, तालुक्यामध्ये 22% जास्त आहोत। आणि आम्ही ज्या पोलिसांच्या गुन्ह्यांना जर घाबरून जर घरामध्ये बसतो तर खरोखरच नामशेष मराठी व्हायला वेळ लागणार नाही। तुम्ही या ठिकाणी जे सैनिक आहात, आतापर्यंत तुम्ही कित्येक वर्ष गेली 70 वर्ष तुम्ही लढता आणि परत 70 वर्ष लागली हरकत नाही। जसं ब्रिटिशांनी देशावरती 150 वर्ष राज्य करून सुद्धा आमच्या बऱ्याच स्वातंत्र्यवीरांनी आम्हाला 150 वर्षानंतर सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे। हे आमच्याकडं एक उदाहरण फार मोठं आहे। या उदाहरणावरती जोपर्यंत हा सीमाभाग आम्ही महाराष्ट्रामध्ये विलीन करत नाही, आम्ही आपल्या मायभूमीत जात नाही, तोपर्यंत हा लढा चालूच ठेवायचा आहे। राष्ट्रीय पक्षातले लोक म्हणतात की तुम्ही काय करणार, समितीवाले असे करतात तसे करतात, कुठला तरी एक राजकारण आला। परवाच्या सुद्धा कॉर्पोरेशन मध्ये बघितला, आज जवळपास 32 ते 35 आमचे मराठी नगरसेवक त्या ठिकाणी आहेत, पण मोजकेच आमचे 3 सैनिक त्या ठिकाणी उभा राहिल्याने मराठीचा आवाज त्या ठिकाणी दुमदवला त्यांनी। पण बाकीचे मराठी काय करत होते? तुम्ही आम्ही त्यांना मतदान करताना मराठी भाषिक आमच्या वार्डातला एक चांगला माणूस आम्ही दिलेला असतं, आम्ही मत टाकत असताना आमच्या मराठीचं तू संरक्षण कर म्हणून मत दिलेलं असतं। मग हे आमच्या मराठीचं संरक्षण करता येत नाही। म्हणून याच्या पुढं कुठलंही राजकारण करत असताना आपल्या वार्डामध्ये आपल्या समितीचा एकच उमेदवार द्या। भले गाव फिरून येऊन मी मराठी आहे, तुमच्या वार्डात मी काम केलंय आणि म्हणून मला मत द्या म्हणणाऱ्या तुम्ही मतदान करू नका। कारण का मूर्तिमंत उदाहरण या महापालिकेचं आहे, जेव्हा आम्ही मराठी म्हणून त्या ठिकाणी मतदान केलं, पण तो मराठी हा माणूस समितीचा आहे, पहिला त्याचं निरीक्षण करा।
उद्या आम्हाला त्या महापालिकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, तालुका पंचायतमध्ये, जिल्हा पंचायतमध्ये आपली माणसं राहिली पाहिजेत, मराठीचा आवाज त्या ठिकाणी आला पाहिजेत आणि ह्या कर्नाटक संघाला प्रत्येक वेळेला विचार करायला वेळ लागली पाहिजेत की इथं मराठीचं खरोखर वर्चस्व आहे. आम्ही कितीही ह्यांना जर थांबवलं तर हे थांबणारे नाही आहे. आणि त्यासाठीच उद्या 11 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चाला तुम्ही आणि ताकदीनिशी गावोगावी याची जागृती करूया. तसं याच्या आधी बरेच मोठे मोठे लढे झालेले आहेत. आज धर्मवीर संभाजी चौकापासून DC च्या कार्यालयापर्यंत हा माझ्या मते एक साईडचा रस्ता जो डिवायडर आहे हा पूर्ण भरलेला दिसला पाहिजे. मोहनगिरीकरांनी सुरुवातीला मुद्दा उपस्थित केला की हिंदुवादी मराठी लोक मराठीच्या पाठीमागे नाही आहेत. आणि खरोखरच आज आम्ही दुर्गा दौड करतोय, शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून करतो, श्रीराम सेनेच्या माध्यमातून बऱ्याच विविध संघटना, बजरंग दल आहे, बरीच या ठिकाणी दल आहेत आणि त्या ठिकाणी बहुसंख्य पोरं आमची मराठ्यांची आहेत. 90% बहुसंख्य 90% मॅक्झिमम मराठी लोक आहेत. ज्या वेळेला देशावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून काही अन्याय आमच्या या मराठी भाषिकाच्या नेत्यांविरुद्ध झाले त्यावेळेला हे सगळेजण एकत्र येतात. आज तर आमच्या आईवरती घाव होतोय ह्याची जाणीव मात्र ह्या कार्यकर्त्यांना राहिली पाहिजे. जेव्हा हा घाव आपण आपल्या आईवर घाव होतोय ह्याची जाणीव जेव्हा तेव्हा होतील तेव्हाच ते रस्त्यावरती येतील. म्हणून माझं सगळ्यांना या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो, कारण हा मोर्चा 10,000च्या आसपास जर मी हा मोर्चा काढला तेव्हा